नमस्कार मित्रांनो, एलाइट वेल्थ मीटमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एच-डी-एफ-सी बँक ह्या स्टॉक संदर्भात थोडंसं टेक्निकली आणि थोडंसं न्यूज ओरिएंटेड माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल हा विकली टाईम फ्रेमवरती आपण एच-डी-एफ-सी बँकचा चार्ट ओपन केलेला आहे. तर तुम्ही जर पाहत असाल मित्रांनो, तर तुम्हाला एक लक्षात येईल, की जो स्टॉक आहे, ऑलमोस्ट ही जी रेंज आहे स्टॉकची 1015 किंवा 1000 पकडूयात आपण. 1000वर बसनं हा जो काय आहे, तो रिव्हर्स घेतलेला आहे. म्हणजे जर तुम्ही टेक्निकली दृष्ट्या जर पाहिला, तर एम पॅटर्न आपल्याला ह्याच्यामध्ये इझिली फाइंड आउट होतो. तुम्हाला एकदा मी ड्रॉ करून दाखवतो. एम पॅटर्न तुम्ही ह्याच्यामध्ये इझिली ह्याच ठिकाणी काय करू शकता, ड्रॉ करू शकता. जसं ही एक रेंज आहे आपली 1000ची पकडूयात आपण. हा एक डाउनफॉल थोडासा आलेला आहे ₹940 त्याच्यानंतर परत मार्केटमध्ये तो प्राईस जो आहे तो 1000चा रीच झालेला आहे आणि परत आता जर तुम्ही पाहिला असेल, तर हा एक डाउनफॉल दिसत असेल तुम्हाला. ओके, 900ची रेंज तुटत आहे. ऑलमोस्ट माझे टार्गेट्स तर इथपर्यंत दिसत आहेत मला. तर आपण लेवल कोणती आता त्याच्यासाठी कोणती महत्त्वाची असेल, तर मी आता हे ड्रॉ केलेलं डिलीट करतो आणि एक तुम्हाला ट्रेंड लाईन मारून चेक करू आपण की कोणती लेवल ह्या ठिकाणी योग्य वाटते तुम्हाला. ही जी लेवल आहे मित्रांनो, ऑलमोस्ट आता मार्केट जर असेल स्टॉकची किंमत जी आहे ती 935च्या रेंजमध्येच आलेली आहे. ओके. मी इथे एक ट्रेड लाईन टाकलेली आहे 939ला म्हणजे जवळ 940ची ट्रेड लाईन आहे. ट्रेड लाईन ब्रेक करून स्टॉक थोडासा वरती सस्टेन करतो आहे म्हणजे ऑलमोस्ट त्याच प्राईजमध्ये. तर आपण पकडूयात. बट तुम्ही जर एक छोटंसं ऑब्झर्वेशन जर केलं असेल ह्याच्यामध्ये, तर आपल्याला एक छोटीशी ऑब्झर्वेशन असं दिसून येतं मला, ज्यावेळेस मी पर्सेंटेज लावतो इथनं ह्या कॅन्डलला आपल्या विकलीच्या, तर एक लक्षात घ्या, हा जो कॅन्डलचा फॉल आहे, जवळपास 7.5%चा फॉल तुम्हाला 1 वीकमध्ये एच-डी-एफ-सी बँकमध्ये पाहायला मिळतो. तर ह्याच्यामधनं काय इंडिकेट होतं आहे, की कुठेतरी अंतर्गत गोष्टी ज्या आहेत, त्या बँकमध्ये चालू आहेत. त्याच्यामुळं काहीतरी निगेटिव्ह न्यूज येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं बडे प्लेयर जे आहेत ते ऑलरेडी एक्झिट करत आहेत. आपल्याला देखील एक्झिट करून वेट आणि वॉचची भूमिका घेणं गरजेचं आहे. तर हा माझं एक प्रिडिक्शन आहे या स्टॉक संदर्भात. बघूयात भविष्यामध्ये काय होतंय. बट येणारे टार्गेट जे असतील ते खूप मी आत्ताच आपण एम पॅटर्न जो ड्रॉ केलेला आहे, तर इथपर्यंत इझिली टार्गेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. 870 ते 800च्या रेंजमध्ये. ओके. तर बघूयात आपण ह्या स्टॉकची कशा पद्धतीने पुढील वाटचाल असेल. थँक यू मित्रांनो. धन्यवाद.